चला मित्र, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण। पहिल्यांदा आपण मराठी व्याकरणाचा सिलेबस लिहून घेऊ। पहिला धडा आहे वर्ण विचार, दुसरा शब्दांच्या जाती, तिसरा वाक्यांचे प्रकार, चौथा सामान्य रूप, पाचवा वाक्य पृथक्करण, सहावा शब्दसिद्धी, सातवा लिंग विचार, आठवा वचन विचार, नववा विभक्ती विचार, दहावा विरामचिन्हे, अकरावा भाषेचे अलंकार, बारावा प्रयोग, तेरावा शब्दांच्या शक्ती, चौदावा समास, 15 संधी, 16 रस, 17 समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, 18 वाक्यप्रचार आणि म्हणी, 19 शुद्ध लेखन, 20 ध्वनी वाचक शब्द, समूहदर्शक शब्द व अलंकारिक शब्द, 21 साहित्य विषय। मित्र, हा सर्वसाधारण आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम। आता याच्यावर एक धडा आपण कमी लिहिला तो वृत्त, तर त्या वृत्तावरती कमी जास्त एखादा प्रश्न येतो, तर तो एक 22वा धडा। काय नाव त्याचं? वृत्त। आता आपण पाहणार आहोत व्याकरण। व्याकरण या शब्दाची उत्पत्ती वि अधिक आ अधिक कृ या शब्दापासून झालेली आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो स्पष्टीकरण करणे, स्पष्टीकरण करणे। पाहता ही झाली त्याची शब्दशः व्याख्या की व्याकरण या शब्दाची उत्पत्ती काय झाली? वि अधिक आ अधिक कृ या शब्दापासून होऊन त्याचा अर्थ स्पष्टीकरण करणे असा होतो। बरोबर सगळं ना? पाहता पण व्याकरण म्हणजे नेमकं काय? तर पाहता जसे आपल्या देशाचे जे नियम आहेत त्या नियमांना म्हणतात कायदे, कायदा। कशाला? देशाच्या नियमांना। त्यानंतर घराचे जे नियम असतात आपल्या त्या घराच्या नियमांना म्हणतात संस्कार। त्याच प्रकारे मित्र, जगामध्ये अनेक भाषा आहेत, त्या भाषेंचेही काही नियम आहेत, त्या नियमांना म्हणतात व्याकरण। काय म्हणतात? व्याकरण। पाहता पुन्हा आपण येऊ व्याख्येवरती। व्याख्या आहे व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। तर काही लोक असे म्हणतात की भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। तर पतंजलींसारखे जे काही ऋषीमुनी आहेत ते म्हणतात शब्दानुशासन म्हणजे व्याकरण होय। शब्दांचं अनुशासन, शब्दांचे नियम म्हणजेच व्याकरण होय। म्हणजे आपल्याला एक कळून चुकलं की व्याकरण म्हणजे हे एक नियमाचं शास्त्र आहे की भाषा कशी असावी याचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। प्रत्येक भाषेला स्वतःचं असं व्याकरण असतं। मग आता आपण अभ्यास करणार आहोत मराठी भाषेविषयी। तसं आहे, मराठी भाषेचं जे पहिलं व्याकरणाचं पुस्तक आहे ते पहिलं व्याकरणाचं पुस्तक हे इंग्रजीमध्ये होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि ते लिहिलं होतं एका इंग्रजी व्यक्तीनं, विल्यम कॅरी। पण हे जे पहिलं पुस्तक जरी होण्याचा मानाचा असला तरी ते इंग्रजी पुस्तक होतं। तर मराठी व्याकरणाचं पहिलं मराठीतलं पुस्तक हे गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 ला लिहिलं। त्यानंतर त्याच वर्षी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं। एक ध्यानात ठेवा, पहिल्यांदा पुस्तक कोणी लिहिलं? गंगाधर शास्त्री फडके। यांच्या पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण। हे पुस्तक लिहिलं होतं 1836 ला। त्यानंतर त्याच वर्षी 1836 ला मराठी व्याकरणाचं पुढचं पुस्तक लिहिलं ते दादोबा पांडुरंग तरखडकर।
त्यांना दादोबा म्हणत होते. या दादोबांनी लिहिलं. या दादोबांच्या पुस्तकाचं नाव सुद्धा सेम हेच होतं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. त्यानंतर मराठी व्याकरणाचं मराठीवरचं तिसरं पुस्तक, मराठी भाषेतच तिसरं पुस्तक लिहिण्याचं काम 1836 ला बाळशास्त्री जांभेकर, कोण? बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं बाल व्याकरण. काय नाव होतं? बाल व्याकरण. नाव काय लेखकांचं? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर साहेब अनेक मराठीमध्ये पुस्तक लिहिण्यात आले, परंतु त्यानंतर एक उत्कृष्ट पुस्तक आलं, ते म्हणजे 1911 ला मोरो केशव दामले, मोरो केशव दामले यांनी पुस्तक लिहिलं शास्त्रीय मराठी व्याकरण, शास्त्रीय मराठी व्याकरण या नावाचं पुस्तक. आणि त्यानंतर 1952 ला पुढचं एक उत्कृष्ट पुस्तक जे लिहिलं ते मपा सबनीस. काय नाव त्यांचं? मपा सबनीस नावाच्या लेखकांनी. साहेब त्या पुस्तकाचं नाव होतं मराठीचे उच्चतर व्याकरण. उच्चतर व्याकरण म्हणजे जे मराठीच्या व्याकरणाचा इतिहास आहे तो असा की मराठीच्या व्याकरणाचं पहिलं पुस्तक लिहिण्याचा मान हा एका इंग्रजाला जातो आणि त्यानं ते पुस्तक 1805 ला लिहिलं. लेखकाचं नाव काय? विलियम कॅरी. आणि काय नाव होतं पुस्तकाचं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मराठा लँग्वेज. पाहता इतक्या लेखकांनी हे उत्कृष्ट पुस्तक लिहिण्याचं काम केलं. साहेब मराठी व्याकरणावर असे 20-25 नाही 50 पुस्तक आहेत, पण त्यापैकी काही उत्कृष्ट पुस्तके. मग यामधलं पहिलं पुस्तक आपल्याला प्रश्न असा विचारण्यात येतो की मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक कोणतं? तर पहिलं पुस्तक काय येणार आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. पण हे इंग्रजीमध्ये होतं. प्रश्न दुसरा विचारण्यात येतो मराठी व्याकरणाचं मराठीतील पहिलं पुस्तक कोणतं? तर कोणतं? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आणि जर लेखकांचं नाव विचारलं तर ते काय येणार आहे? फडके. मग एक ध्यानात ठेवा, मराठी व्याकरणाचं मराठीतलं पहिलं पुस्तक या व्यक्तीने लिहिलं म्हणून यांना आद्य व्याकरणकार म्हणतात. गंगाधर शास्त्री फडके आद्य व्याकरणकार. पण मराठीतलं उत्कृष्ट पुस्तक लिहिण्याचं काम हे दादोबांनी केलं म्हणून यांना मराठीचे पाणिनी म्हणतात. काय म्हणतात? पाणिनी. पाणिनी का म्हणतात? पाणिनी हे एक संस्कृत व्याकरणकार होते आणि त्यांनी संस्कृत व्याकरणावरचं अष्टाध्यायी नावाचं एक पुस्तक लिहिलं. मग ते संस्कृत मधले उत्कृष्ट व्याकरणकार तसेच हे मराठीतले उत्कृष्ट व्याकरणकार. आता आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण झाल्या, मराठी भाषेची जे काही थोडीशी माहिती झाल्यानंतर भाषा म्हणजे काय पाहता. पहिल्यांदा आपण पाहिलं आपल्याला 4 टॉपिक पाहिजे. पहिला टॉपिक आहे व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, किंवा भाषेचे नियम सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, किंवा शब्दानुशासन म्हणजे व्याकरण होय. त्यानंतर दुसरा टॉपिक पाहायचा आपल्याला भाषा. त्यानंतर तिसरा पाहायचा आपल्याला लिपी. आणि त्यानंतर चौथा पाहायचा आपल्याला आजचा तो म्हणजे वर्ण. काय पाहायचा आहे? वर्ण. बरोबर चालू आहे. पाहता व्याकरण पाहिलं, आता पाहणार आपण भाषा. पाहता भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मग माणूस विचार जे व्यक्त करतो ते स्वाभाविकपणे 2 प्रकारे. एक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आणि दुसरी म्हणजे कृत्रिम पद्धतीने. मग नैसर्गिक पद्धतीलाच स्वाभाविक पद्धत असे म्हणतात, स्वाभाविक भाषा. आणि कृत्रिमला म्हणतात सांकेतिक भाषा. कोणती भाषा? सांकेतिक भाषा. आता लक्ष द्या, नैसर्गिक भाषा म्हणजे काय त्याचे उदाहरण येतील. जी भाषा निसर्गत आहे ते त्याला नैसर्गिक भाषा असे म्हणतात. त्यामध्ये पहिलं येईल बोलणे. त्यानंतर दुसरं येईल व्यक्तीचे हावभाव. त्यानंतर पशु पक्ष्यांचे आवाज.
हे येणार आहे नैसर्गिक भाषा. आता हे तीनही पाहतो मी, लक्ष द्या, हे आपल्याला निसर्गता आलेलं आहे. 2 वर्षाचं मूल झालं, आपोआप बोलणं आले, त्यानंतर हावभाव आले. पशु पक्ष्यांना जे आवाज काढतात ते काही कोणत्या क्लासमध्ये शिकवल्या जात नाही. म्हणजे जी निसर्गता बोलल्या जाते त्याला नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा आहे कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा म्हणजे काय, तर जी भाषा विशिष्ट संकेत करून बोलल्या जाते त्याला कृत्रिम भाषा असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आपण जे अक्षरांनी लिहितो, एक ध्यानात ठेवा, बोलतो हे नैसर्गिक भाषा आणि लिहतो ही कृत्रिम भाषा. लिहिणे, त्यानंतर विशिष्ट चिन्ह, विशिष्ट संकेत, हे करून जे भाषा बोलली जाते त्याला म्हणतात कृत्रिम भाषा. आता हे जे लिहिणे आहे, आता आपण काय म्हटलं, लिहिणे. कृत्रिम भाषा म्हणजे विशिष्ट संकेत. मग लिहिण्याची संकेत आहेत ना, जेव्हा मी अ म्हणेल तेव्हा हा संकेत येईल, जेव्हा मी न म्हणेल तेव्हा हा न संकेत येईल. म्हणजे हे लिहिणे सुद्धा विशिष्ट संकेतच आहे. त्यानंतर चिन्ह. पाहता आपण बरचसा समजा रस्त्याने जात असतो की आपल्याला चांदूरला जायचं आहे, तर पुढे असते एखादा दगड सरकारी आणि त्याच्यावर लिहिले असते चांदूर 4 किलोमीटर. आता रस्त्याचा बाण जर इकडे आहे तर आपण इकडे जाऊ, आणि जर हा बाण असा असता तर आपण इकडे गेलो असतो. म्हणजे हा जो दगड आहे ना, या हा दगड सुद्धा आपल्या सोबत बोलला की चांदूर या दिशेला 4 किलोमीटर आहे, त्या दिशेला 4 किलोमीटर आहे. म्हणजे हे लिहिणे, हे विशिष्ट चिन्ह, हे काय येणार आहे सांकेतिक भाषा. त्यानंतर विशिष्ट संकेत, हे सुद्धा काय करायचं, समजा आपण सिव्हिल लाईन चौकात गेलो आणि तिथं लाल लाईट लागला ट्रॅफिकचा, आणि तरी आपण गाडी चालू केली तर ते नियमांचा काय होणार आहे, भंग होणार आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की संकेत आहे, लाल लाईट लागला म्हणजे काय थांबा, हिरवा लाईट लागला म्हणजे काय चालते व्हा. मग आता लक्ष द्या, या कृत्रिम भाषेनं मानवी जीवन हे सुकर केलेलं आहे. काय केलेलं आहे, सुकर केलेलं आहे. समजा आता पहा, एखादी रेल्वे आहे, आपल्याला माहित आहे रेल्वे पटरी निघालेली आहे, रेल्वेची पटरी निघालेली आहे, पण आपण त्या ड्रायव्हरला सांगतो थांबा, हो थांबा. सांग असं चालणार आहे का, नाही. तो म्हणजे हा असाच वेळ आहे, तो आपल्याला न काही समजता तो पुढे चालला जाईल, बरोबर आहे. पण आपण तेच एखादा त्याला लाल रंग दाखवला तर त्याला लक्षात येईल की काहीतरी धोका आहे. मग हे जे त्याचं आवाज देऊन सांगणे आहे ते नैसर्गिक भाषा आहे. तर हे त्याचं जे काही विशिष्ट संकेत करून त्यानं लाल रंग दाखवला आणि सांगितले की पुढे धोका आहे, हे काय झाली कृत्रिम भाषा. सर ट्रॅफिक वाल्याचं तसं नाव, तो किती शिट्टी वाजवणार, फुर इकडे थांबा इकडे थांबा, त्यापेक्षा त्यानं तो सिग्नल लावला, काय लाल लाईट लागला थांबा, हिरवा लाईट लागला चालते व्हा. मग अशा प्रकारे आपल्याला भाषा ही किती प्रकारे समजते, 2 प्रकारे. पहिली पद्धत नैसर्गिक आणि दुसरी एक ध्यानात ठेवा, इतिहासामध्ये कृषीहून गेले मनू, बरोबर आहे पहा. हे मनू म्हणतात वाच्यार्था नियता सर्वे, जगातील सगळे व्यवहार हे या भाषेवरच अवलंबून आहे. जर भाषा नसती ना तर व्यक्तीसोबत बोलणं नसतं, बरोबर आहे. मग जगातला एक महत्वाचा घटक म्हणजे भाषा होय. मग वाच्यार्था नियता सर्वे म्हणजे जीवनातील सर्व व्यवहार हे कशावर अवलंबून आहे, आज भाषेवर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही समोर मी बोलत आहे, आणि जर हे भाषाच नसती तर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी, बरोबर आहे ना. पहा ही झाली भाषा. पहा भाषेचे 5 अंगीभूत कौशल्य आहेत. पहिलं पहा ऐकणे, दुसरं बोलणे, तिसरं वाचणे लिहिणे, आणि शेवटचं 5वं आकलन. या 5 पायांवर भाषा आधारलेली आहे. कोणकोणतं, पहिलं ऐकणे, दुसरं बोलणे, तिसरं वाचणे, चौथं लिहिणे, आणि शेवटचं हे सगळं झाल्यानंतर काय लिहिलं हे समजलं पाहिजे, ते म्हणजे आकलन, म्हणजे समजणे. अशा 5 गोष्टींवर आपली भाषा आधारित असते. आणि भाषेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की 2 व्यक्तींमध्ये संवाद साधण्याचं काम ही भाषा करते. साहेब पाहता, भाषा झाल्यानंतर आपला पुढचा विषय आहे लिपी. काय आहे, लिपी. मग आता भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, यांचा संबंध जवळच आहे. मग आता लिपी म्हणजे काय, तर एक ध्यानात ठेवा, हे भाषा जे लिहिण्यासाठी आपण विशिष्ट संकेत वापरतो, विशिष्ट खुणा वापरतो, त्या खुणांनाच लिपी म्हणतात.
म्हणजे विशिष्ट संकेत किंवा विशिष्ट खुणांनी आपण जे लिखाण करतो त्या विशिष्ट खुणांनाच काय म्हणतात, लिपी. लिपी या शब्दाची उत्पत्ती लिप या संस्कृत किंवा प्राकृत भाषेपासून होऊन त्याचा अर्थ लिपणे किंवा लिहिणे असा होतो. मग आता हे भाषा लिहिण्यासाठी जे साधन वापरतात त्या साधनाला म्हणतात लिपी. मग आता लिपी खूप आहेत. पाहता लिपींचे काही 2-3 प्रकार. पहिली आहे ब्रह्मलिपी. कोणती लिपी? ब्रह्मलिपी. ब्रह्मलिपी म्हणजे काय, तर ब्रह्मदेवाने ज्या लिपीचा शोध लावला आणि ज्याचा उपयोग केला अशा लिपीला म्हणतात ब्रह्मलिपी. कोणती लिपी? माणूस जन्माला यायच्या आधीच तो काय काय तीर मारणार हे सगळं लिहिलेलं असतं नंतर ब्रह्मदेवाने, बरोबर आहे. तर या ज्या ते लिहिण्यासाठी त्यानं जे त्या देवाने जे लिपी वापरली त्या लिपीला म्हणतात ब्रह्मलिपी. साहेब दुसरी लिपी आहे खरोष्टी लिपी. कोणती? खरोष्टी लिपी. पाहता खरोष्टी लिपी या लिपी ही मध्य आशियातून आलेली आहे, गांधार प्रांतातून आलेली आहे. शकुनी नावाचा जो गांधार प्रांत आहे ना, या गांधार प्रांतामधून ती आलेली आहे, म्हणून हिला गांधार लिपी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? गांधार लिपी. मग या गांधार लिपीचा उपयोग मध्य आशियातून आलेल्या कुशाण राजांनी केला आहे. कुशाण राजा, कनिष्क असे जे काही जुने इतिहासातले राजे आहेत ना, जे जम्मू काश्मीर या भागामध्ये होते, या लोकांनी सुद्धा या लिपीचा उपयोग केलेला आहे. पहिली ब्रह्मलिपी, दुसरी खरोष्टी लिपी, तिसरी आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी. सगळ्याला देवनागरी लिपी हे नाव का पडलं, तर ऐका, भारतात आपला भारत या महाराष्ट्राच्या खाली जेवढा भाग आहे यांना म्हणतात द्रविड लोक. काय म्हणतात त्यांना? द्रविड. आणि या वरच्या लोकांना म्हणतात आर्य. आता इतिहासात आपण रामायण ऐकलेलं आहे. हे जे आर्य लोक आहेत ना, हे स्वतःला देव म्हणतात. आर्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय? देव. तर द्रविड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दानव. म्हणजे जे रावणाच्या कुळातले होते ते द्रविड आणि जे रामाचे लोक होते ते देव. हा एक साधा अर्थ. पाहता देवनागरी म्हणजे काय, तर हे आर्य किंवा हे देव लोक जे लिपी वापरत त्याला म्हणतात देवनागरी. मग नागरीच का लावला, तर एक ध्यानात ठेवा, हे देव लोक नगरात राहत होते म्हणून त्यांनी जे देव लोक नगरात राहून जे लिपी वापरतात त्याला देवनागरी लिपी असे म्हणतात. पाहता त्यानंतर चौथी लिपी ती आहे मोडी लिपी. पाहता मोडी लिपी म्हणजे जी लिपी मुरळ घालून लिहिल्या जाते, जे आडवी तिरपी लिहिल्या जाते अशा लिपीला म्हणतात मोडी लिपी. मग आता पहा, ब्रह्मदेवाने ज्या लिपीचा शोध लावला त्याला ब्रह्मलिपी म्हणतात. गांधार लिपीला खरोष्टी लिपी असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर देवनागरी लिपी. पहा आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीतच लिहिल्या जाते. कोणत्या लिपीत? देवनागरी लिपीत. आणि देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे ती लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. मग आणि मोडी लिपी म्हणजे काय, मुरळ घालून लिहिल्या जाणाऱ्या लिपीला मोडी लिपी असे म्हणतात. पाहता व्याकरण झालं, भाषा झालं, त्यानंतर लिपी झाली. आता आपण पाहणार आहोत वर्ण. वर्ण म्हणजे काय, तर पाहता वर्ण म्हणजे काय, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण 48 मूळ वर्ण आहेत. किती? 48. त्यालाच काही लोक मूळाक्षरे किंवा काही लोक मूळ वर्ण असे म्हणतात. आणि वर्ण लिहिताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या रंगाचा उपयोग करावा लागतो. मी सध्या लिहित आहे, कोणत्या रंगाने लिहित आहोत? निळ्या रंगाने. साहेब वर्ण या शब्दाचा मराठीत अर्थ होतो रंग. काय अर्थ होतो? रंग. म्हणजे मराठीत एकूण, इंग्रजीत त्याला अल्फाबेट म्हणतात. काय म्हणतात? अल्फाबेट. वर्ण म्हणजे मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. मराठीमध्ये एकूण वर्ण 48 असून त्यांनाच आपण मूळाक्षरे किंवा मूळ वर्ण असे म्हणतो. आणि हा वर्ण भाषेचा मूळ घटक आहे. भाषेचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वर्ण. पाहता वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा होतो. पण आता
थोडा अभ्यास करताना आपल्याला काही लोक सांगतात की वर्ण 48 आहे, काही लोक 50 सांगतात, काही लोक 52 सांगतात. याच्यात खूप मोठं कन्फ्युजन असते आपलं. तर एक ध्यानात ठेवा, वर्णमाला आपण दोन प्रकारे विभक्त करू शकतो. एक आपली मूळ वर्णमाला. कोणती? मूळ वर्ण. आणि जे आता आले त्यांना म्हणतात आधुनिक वर्ण. कोणते वर्ण? आधुनिक वर्ण. तसा लक्ष ठेवा, आता मूळ वर्ण हे 48 आहे. किती आहे? 48. तर आधुनिक वर्ण हे 52 आहे. किती आहे? 52. मग आता मूळ वर्ण हे जे आहे ते 3 भागात विभक्त केले जातात. कोणते कोणते? स्वर, स्वरादी आणि तिसरं व्यंजन. तर आधुनिक वर्णाचे सुद्धा 3च प्रकार होतात. कोणकोणते? स्वर, स्वरादी आणि व्यंजन. मित्र आता लक्ष द्या, 2009 ला एक कायदा आला मराठी व्याकरणाचा सुधारणेचा, आणि त्यानुसार 48 चे मूळ वर्ण किती झाले? 52 झाले. मराठी व्याकरणाला जो किचकटपणा आहे तो दूर करण्याचा प्रयत्न 2009 ला करण्यात आलेला आहे. मग आता जे मूळ वर्ण आहे, आता पहिल्यांदा आपण मूळ वर्ण पाहू आणि त्यानंतर आधुनिक वर्ण पाहू. आता मूळ वर्णमालेमध्ये एकूण स्वर होते 12, स्वरादी होते 2 आणि व्यंजन होते 34. असे एकूण टोटल किती झाले? 48 वर्ण. स्वर, स्वरादी आणि व्यंजन यांना एकत्रितरित्या काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ण असे. मग स्वर 12 कोणते? तर लक्ष द्या, अ, आ, ई, ई, उ, उ, त्यानंतर रु, लु, त्यानंतर ए, ओ आणि औ. हे 12 स्वर. हे झाले 12 स्वर. त्यानंतर स्वरादी आणि आहा. हे काय झाले? 2 स्वरादी. पाहता. आणि त्यानंतर आपले एकूण 34 व्यंजन आहेत. पाहता व्यंजन कोणते आहेत? क, ख, ग, घ आणि याला म्हणतात न. न. पहा, क, ख, ग, घ, न. त्यानंतर च, छ, ज, ज आणि र. ट, ध, ड, ध, न. त, थ, द, ध, न. त्यानंतर प, फ, ब, भ, म. त्यानंतर य, र, ल, व. त्यानंतर श, श, स, ह आणि ल. ह आणि ल. ह आणि ल. पाहता किती झाले? आता हे 5 5 25 25 आणि हे बाकीचे राहिलेले असे एकूण किती वर्ण झाले? पहा 34 व्यंजन. किती? 34 व्यंजन. म्हणजे स्वर झाले 12, स्वरादी झाले 2 आणि व्यंजन झाले 34. मग आता काही लोकांना असं म्हणतात की काही लोक म्हणतात सर ते राहिले ना 2. कोण कोण? श आणि न्य. तर साहेब मराठी त्यांना संयुक्त व्यंजन म्हणतात. काय म्हणतात त्यांना? संयुक्त व्यंजन. मग आता पहिला विषय, जर आपल्याला विचारले की मूळ वर्ण किती, तर मूळ वर्ण किती? 48. स्वर किती होते मूळ वर्णात? तर स्वर होते 12, स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 34. अशी झाली आपली मूळ वर्णमाला. आणि या मूळ वर्णमालेनुसार श आणि ज्ञ हे काय? संयुक्त व्यंजन. मग संयुक्त व्यंजन का? तर लक्षात ठेवा, हा जो क्ष आहे हा तयार झालेला आहे क अधिक श. क अधिक श. तर हा जो ज्ञ तयार झालेला आहे हा झालेला आहे द अधिक न अधिक य. मग आता पहा, एकापेक्षा जास्त व्यंजनांपासून तयार झाले म्हणून यांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात. मग काही व्याकरणकार म्हणत होते की हे एकापेक्षा जास्त पासून झाले म्हणून यांना व्यंजन म्हणू नका. तर लक्षात आलं थोडं थोडं की हे क्ष आणि ज्ञ काय ते संयुक्त व्यंजन. का? कारण की ते एकापेक्षा अधिक व्यंजनापासून तयार झालेले आहे.
साहेब आजही एमपीएससी सुद्धा हेच विचारत आहे की वर्ण किती, तर 48च उत्तर आहे. पण आता पाठ्यपुस्तकामध्ये थोडा बदल झालेला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये आधुनिक वर्ण विचारले की ते 52 सांगतात. मग आपण इथं कन्फ्युज होतो. मग आता लक्ष द्या, तर परीक्षेत प्रश्न विचारला की वर्ण किती, तर त्याचं उत्तर द्यायचं 48. पण जर विचारले आधुनिक वर्ण किती, तर उत्तर द्यायचं 52. मग आता त्या 52चा विषय करू. पाहता 52 मध्ये पहिल्यांदा स्वर. लक्ष द्या, आता आधुनिक वर्ण पहिल्यांदा स्वर कोणकोणते आहेत सांगा. स्वर अ, आ, इ, ई, उ आणि उ. त्यानंतर रु, लु, रू, लु, ए, ओ आणि औ. हे 12 काय झाले स्वर. हे 12 झाले स्वर. पण आता एक लक्ष द्या, आता हे जे 12 स्वर होते, हे 12 स्वर होते मूळ वर्णांमध्ये. पण 2009चा जो कायदा आला त्याच्यामध्ये नाव आहे अरविंद मंगरुळकर या लेखकाने याच्यात सल्ला दिला आणि त्याच्यात 2 स्वर ऍडिशन करायला लागले. ते म्हणजे ऍ, अकॅडमीचा ऍ आणि ऑफिसचा ऑ. असे एकूण आता किती स्वर आहेत, 14 स्वर आहेत आधुनिक याच्यात, ऍ आणि ऑ. आणि हे कोणत्या भाषेपासून घेतलेले आहे, तर हे इंग्रजी जोडून घेतलेले आहे. पुन्हा जोडून इंग्रजी जोडून. मग असे आता आधुनिक वर्णमालेत स्वर झाले 14. त्यानंतर साहेब स्वरादी. स्वरादी आहेत अम आणि आहा. हे काय झाले 2 स्वरादी. त्यानंतर व्यंजन. व्यंजनांमध्ये सुद्धा आता जे या आधुनिक वर्णमालेत मूळ वर्णमालेत 34 होते, तर आता याच्यात झालेले आहेत 36. किती झालेले आहेत 36. म्हणजे 2 स्वर वाढले आणि 2 व्यंजन वाढले. सांगा कोणकोणते आहेत आता. क, ख, ग, घ आणि न. त्यानंतर च, छ, ज, झ आणि त्र. क, च, ट, ठ, ड, ढ आणि न. क, च, ट, त, थ, द, ध आणि बरोबर आहे ना. चला प, फ, ब, भ, म. त्यानंतर य, र, ल, व, श, श, स, ह, ल. आणि त्यानंतर हा श आणि हा असे आधुनिक वर्णमालेत एकूण किती व्यंजन झाले, 36 व्यंजन झाले. आता याच्यावर आलेले प्रश्न पहा. प्रश्न आलेला आहे की ऍ आणि आ यांना वर्णमालेत स्थान देणारे लेखक कोण. तसं आहे त्यांचं नाव आहे अरविंद मंगरुळकर आणि मोरा वाळिंबे. तर श आणि ज्ञ यांना महाराष्ट्र शासनाने तर अनुमती दिलेलीच आहे, पण ते अनुमती मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न ज्या लोकांनी केले त्यांचे नाव. तर श व ज्ञ यांना मराठी वर्णमालेत स्थान देणारे लेखक कोण, तर त्यांचं नाव आहे साहेब मपा सबनीस. आपण पाहिलं होतं ना मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण जे लिहिलं होतं त्यांनी 1952 ला. त्या लेखकांनी आधीच आपल्या वर्णमालेमध्ये या श आणि ज्ञ ला कशा स्थान दिलं होतं, या व्यंजनांमध्ये. नाही तर पहिले लोक व्यंजन त्यामध्ये त्याला संयुक्त व्यंजन म्हणत होते. तर यांनी पहिल्यापासूनच सांगितलं की नाही ते जर पुढे बोलू याच्याबद्दल. पहा श आणि ज्ञ हे काय आहेत, व्यंजनच आहे. मग आता पहा लक्षात आलं. काही प्रश्नांची उत्तरे. चला वर्ण म्हणजे काय, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. त्यानंतर पहा वर्णांचे किती प्रकार आहेत, 3. स्वर, स्वरादी, व्यंजन. आता मित्र भाषेबद्दल थोडस आपण भाषेचे किती प्रकार पाहिले होते.
भाषेचे प्रकार किती पाहिले होते? 2, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. पण भाषेचे हे प्रकार झाले, पण भाषेचे काही वेगळ्या प्रकारे आपण प्रकार करू शकतो. ते प्रकार करू शकतो आपण विशिष्ट प्रांतानुसार, विशिष्ट प्रदेशानुसार, विशिष्ट देशानुसार. जर भारत देशाच्या संदर्भात आपण त्याची काही विभागणी केली भाषेची, तर ती अशी होईल. आता भाषा पहिला येणार आहे. भाषेचे तिच्या प्रांतावरून काही विभागणी होईल, त्याला म्हणतात भाषिक गटातील विभागणी. भाषिक गटातील विभागणी. मग याची 2 प्रकार होतात. एक येतो इंडो आर्य भाषा आणि दुसरी येते द्राविडियन भाषा, द्रविड भाषा. मग आता या द्रविड भाषेमध्ये कोणते कोणते येतात? ते तेलुगू, कन्नड, बरोबर आहे, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ज्या काही भाषा येतात आता. आणि एक तमिळ म्हणतात, थोडं तमिळ गिरीड. अशा या भाषांचा जो अंतर्भूत होता त्या होता द्रविडियन भाषेत. आणि ज्या आता महाराष्ट्रापासून वरती भाषा, मग मराठी असो, गुजराती असो, हिंदी असो, उडिया असो, या सगळ्या ज्या भाषा आहेत ह्या काय येतात? इंडो आर्य भाषा. मग जर नकाशाच्या स्वरूपात पाहिलं आपण तर पहा, लक्ष द्या इकडे. आपला भाग. तर या भागातल्या ज्या भाषा आहेत ह्या 25% भाषा यांना म्हणतात द्राविडियन भाषा. तर या 75% 76% ज्या भाषा आहेत ह्या राहिलेल्या भारतातल्या यांना म्हणतात इंडो आर्य भाषा. ही झाली भाषिक गटातली पहिली विभागणी. साहेब दुसरी आहे भाषेचा प्रकार, तो म्हणजे मातृभाषा. मातृभाषा म्हणजे काय? तर आपण आपल्या दारात जे बोलतो, आपल्या घरात बोलतो, दारात बोलतो, ती भाषा म्हणजे मातृभाषा. भारतात 1652 प्लस भाषा या मातृभाषा. किती? 1652 पेक्षा जास्तच. त्यानंतर साहेब भाषेचा तिसरा प्रकार पडतो, तो म्हणजे प्रादेशिक भाषा. आता प्रादेशिक भाषा म्हणजे काय? आता पाहिलं असेल तुम्ही 2 दिवसाआधीच शैक्षणिक क्रांती, शैक्षणिक धोरण आलेलं आहे भारत सरकारचं. त्याच्या आधीचं जे धोरण आहे ते 1986 ला आलं होतं. कोठारी आयोग जो काही 10+2+3 म्हणजे जे काही 10वी पर्यंत मॅट्रिक्युलेशन, त्यानंतर 2 वर्ष 11वी 12वी आणि 3 वर्ष ग्रॅज्युएशन. आता जे नवीन धोरण आलेलं आहे, आता लक्ष द्या, या नवीन धोरणांमध्ये सांगितलेलं आहे की 1ली ते 5वी हे शिक्षण प्रादेशिक भाषेत होईल. कोणत्या भाषेत? प्रादेशिक. मग ही प्रादेशिक भाषा म्हणजे काय? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार 22 भाषांना 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या भाषा त्या राज्यात बोलल्या जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ही आपली काय झाली आहे? प्रदेशाची भाषा. मग भारतीय राज्यघटनेने ज्या 22 भाषांना मान्यता दिलेली आहे त्यांना प्रादेशिक भाषा असे म्हणतात. त्यानंतर साहेब आता पुढची राष्ट्रभाषा. कोणती भाषा? राष्ट्रभाषा. प्रत्येक राष्ट्राची एक स्वतःची अशी भाषा असते, जशी अमेरिकेची इंग्लिश, ब्रिटनची इंग्लिश, प्रत्येक देशाची आपापली भाषा असते. पण भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? तर कोणाला विचारले की लोक सांगतात हिंदी. पण साहेब असा कोणत्याही प्रकारचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही, तर भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. त्यानंतर पुढची भाषा येते ते म्हणजे अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय? तर काही भाषा अतिशय प्राचीन असतात आणि त्या मोडकळीस येऊ नये म्हणून भारत सरकार त्यांना मदत करते. अशा प्राचीन भाषांना अभिजात भाषा म्हणतात. पण जर या भाषेचा दर्जा एखाद्या भाषेला मिळाला तर भारत सरकार त्यांचे संवर्धनासाठी विशिष्ट निधी देते. मग अशा भारतामध्ये 6 भाषा आहेत. पहिली भाषा आहे त्याच्यात तमिळ, त्यानंतर संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. सगळ्यात शेवटी उडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता महाराष्ट्र सरकार सुद्धा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे आणि महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वात 2014 ला एक समिती नेमलेली आहे की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे पुरातन भाषेचा दर्जा हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी त्यांनी काही 5000 पानांचं पुस्तक सध्या भारत सरकारला
सुपूर्त केलेला आहे. मग अशा भाषा म्हणजे अभिजात. कोणत्या भाषा? अभिजात. आणि एक ध्यानात ठेवायचं, भाषेचा एक नियम आहे, भाषा ही विशिष्ट प्रदेशानुसार बदलल्या जाते. अरे आपल्या अकोल्यात काय बोलल्या जाते, तर बुलढाण्यात काय बोलल्या जाते, तर तिकडे जालन्यात काय बोलल्या जाते. भाषेचा थोडा 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 बदल आहे. आणि भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. अरे भाषा पहिली कशी होती, ती मराठीच आहे. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. असं जर आपण ऐकलं तर आपल्याला असं वाटतं संस्कृतच आहे. ती भाषा होती. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या काळात ही ज्ञानेश्वरांची ओळी झाली, ओम नमोजी आद्या. तुकाराम महाराजांच्या काळात भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाची माती हानू काठी. अरे ही काय झाली, मराठीत झाली. आता आपले विठ्ठल वाघ आले, काय या मातीत मातीत ती पण चालते. आता ही काय झाली, मराठीत झाली. म्हणजे जे भाषा आहे ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे काय होते, बदलत जाते. आणि आता तर पुढच्या काळात कशी होईल तर काही सांगल्या जाणार नाही. पाहता आजच्या प्लेट पुरतं, म्हणजे आज आपल्याला फक्त पहिल्या प्लेट मध्ये मराठी व्याकरणाची ओळख आणि थोडीशी सुरुवात करायची होती. थँक्यू.